तुम्हाला हॅलो, मोठे बाबा का? हां, नमस्कार, मी सत्यजित चौधरी बोलतोय. म्हणजे मला माहिती नाही ओमने तुम्हाला माझ्याबद्दल काही सांगितलंय की नाही, पण मी ओमचा काका, ह्या चिपळूणला असतो मी. ते हां हां हां, पटली, ओळख पटली, बोला. मला माफ करा, तुमच्या कामामध्ये मी व्यत्यय आणला असेल, पण एक 2 मिनिटं बोलू शकतो का? नाही, बोला ना, बोला तुम्ही. मला तुम्हाला भेटायचंय, खूप महत्वाचं काम आहे. काय बरं, काही विशेष कारण? नाही म्हणजे असं फोनवर नाही सांगता येणार, मला प्रत्यक्षात येऊन भेटावं लागेल. मग काय, या तुम्ही. माफ करा, तिकडचा पत्ता मला माहिती नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही ईशाला फोन करा, तिच्याकडनं पत्ता समजून घ्या आणि मग या. नको नको, तुमचं काम झालं की मला मग नंतर मेसेज कराल का? बरं, ठीक आहे, मेसेज करतो. तुमच्या मेसेजची वाट बघतो. नाहीतर 1-2 तासाने तुम्हाला मी आठवण करू? नाही, काय माझ्या लक्षात राहतात गोष्टी, मी करतोय मेसेज तुम्हाला. ठीक आहे, मी वाट बघतो. हां, ठीक आहे. या या या, हा, असे इकडे या. पिंकू, जेवल्याशिवाय सोडणार नाही मी तुला, जायचं नाही. अलका, हे बघ. अरे नमस्कार. नमस्कार. हे सत्यजित काका, ओमचे गावाकडचे काका. हो का? हो 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 हो, वा 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 वा, प्लेझंट सरप्राईज. बसा ना. आणि हे ईशाचे बाबा. अच्छा, नमस्कार नमस्कार. नमस्कार, बसा ना. हो हो हो. गावाकडचे म्हणजे आताच बॉम्ब फोडायला लावणार आहात का? ओळख बदलत असते हो. म्हणजे ह्या मला ओळखतात ना. म्हणजे ह्यांना जी माझी ओळख करून दिली आहे ना, ती ओळख त्या तुम्हाला करून देतील. सध्या माझी तीच ओळख समजा. अहो, समीर आहे ना, समीर. हा हा हा, म्हणजे बंटी पिंकी म्हणत असतात, समीर दादा तो. हा हा हा, तर तो समीर आहे ना, तो यांचा मुलगा, म्हणजे समीरचे बाबा आहेत. हो का? वा 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 वा. हा, ही माझी खरी ओळख आहे, समीरचा खरा बाबा. असं काय बोलताय? म्हणजे खरा बाबा खोटा बाबा असतं का कधी? नाही, असतं ना. चहा कॉफी काय घेणार? तुम्ही काही बोलूच नका. नाही म्हणजे माझ्याशी काही बोलू नका. एक मिनिट थांबा, मी काकूला देते, तिच्याशी बोला. हा, नाही तुम्ही मलाच सांगा, मी सांगते. ओके. अगं, आपण जी बुंदीच्या लाडूंची ऑर्डर दिली आहे ना, त्यातली बुंदी आपण आणायची आहे की ते आणणार आहे? बुंदी काय अशी दुकानात आणायची का? मग ते काय करणार आहे? सॉरी, प्लीज मला परत सांगाल का काय बोललात? ओके. अगं, आपण बेसनच्या लाडूची ऑर्डर दिली आहे ना, ते त्यांना सांगायचं नाहीये. नाही, ते शरद करणार. बरं, त्या तुम्हाला नंतर फोन करतील, चालेल का? अगं, ते मार्केटमध्ये आहेत. त्यांना म्हणावं मार्केटमध्येच थांबा, मी करते फोन. तुम्ही तिथेच थांबा, ती नंतर फोन करेल तुम्हाला, ठीक आहे? इतकी गडबड चालली नसती. हे ओमचे काका आहेत. अच्छा, नमस्कार. काय टेलर बुक्यात गेलाय माझ्या. अजून कपडे दिले नाहीयेत त्यांनी मला. असू दे, मी त्याला काही बोलले ना, तर तुम्हाला काही बोलू नकोस, कळलं? अगे यादू, इतकी गडबड आहे हो सगळी, काय म्हणजे ना सुधरत नाही आहे खरोखर. पण खरं सांगू का तुम्हाला, ही सगळी गडबड आवडते मला. नाही, खरंय तुमचं. तुम्हाला सांगू, जोपर्यंत ही गडबड आवडते ना, तोपर्यंत त्याचा त्रास होत नाही. हो, पण एकदा का गडबड संपली ना, की मग पुढची गंमत सुरू होते बघा. अहो, केव्हाचं मी चहा कॉफी विचारते, तुम्ही काही सांगतच नाही यार. छे, ही आता गडबड बघितली ना मी. चहा कॉफीचं काय घेऊन बसलात तुम्ही? पण खरं सांगू का, ही इथली गडबड बघून ना मला खूप आनंद झालेला आहे. हो, अहो, आमचं घर लग्न घर वाटतच नाही. अहो, घरातली सगळी माणसं बैल जसा घाण्याला जुंपलेला असतो की नाही, तसे सगळे आपले काम काम आणि नुसतं काम. आता मला सांगा,
इतका कमावलेला पैसा काय आपण वर घेऊन जाणार आहोत का? नाही अहो, नाही असं कसं काय आहे सांगू का, ओम वरती सगळ्या ऑफिसची जबाबदारी आहे. किती कामं असतात त्याला. जवळजवळ तो एकटा सगळं ऑफिस बघतो. मला मोठ्या बाबांनी सांगितलंय आणि इशू पण सांगते ना मला. मग काय करणार सांगा, मग कुठून वेळ होणार ना त्याला. आमच्या मुलीचं असंच आहे बरं का. तिला काय फार इंटरेस्ट आहे असं काही नाहीये. सतत काम 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 चालू आहे नाही का. आणि लग्न जसं जवळ येईल ना की मग आई हे राहिलो ते राहिलो, अगो आई असं कसं, हे सगळं सुरू होईल माझ्या मागे बुणबुण. थोडक्यात काय, इशू बद्दल काहीही बोला चालतंय, पण ओम बद्दल एक अवाक्षर ऐकून घेणार नाही आमच्या घरात कोणी. आहेच तसा आमचा ओम. हो हो हो, लाघवी आहे. हो खरंय. चटकन विश्वास बसतो त्याच्यावर कोणाचाही. खरंय खरंय. बरं, इकडे कसं काय येणं केलं, म्हणजे इकडे कोणाकडे आला होतात का? नाही इकडे तिकडे कुठेही नाही. मी मुद्दाम इथे आलोय. म्हणजे गेल्या वेळेला नाही का तुमच्याकडनं मी मोठ्या बाबांचा मोबाईल नंबर घेतला होता, चुकून माझा डिलीट झाला. त्यांना मी फोन केला. हो, ते म्हणाले या तुम्ही. काय माझी एक केस त्यांच्याबरोबर डिस्कस करायची आहे आणि मला खात्री आहे की तेच योग्य मार्गदर्शन करू शकतील मला. करेक्ट वेळेला आलाय तुम्ही. काय म्हणजे सध्या जरा कमी बिझी आहेत आमचे मोठे बाबा. येशूच्या लग्नासाठी वेळ राखून ठेवलाय खास. हा म्हणजे तसं म्हणाल तर बिझी आहेत. हो. त्यातनं वेळ देतील ना मला? हो, असं काय बोलताय. ओमचे काका तुम्ही, तुमच्याशी बोलणारच ते, भेट घेणारच तुमची. तुम्ही आताच म्हणालात ना की तुमचं आणि त्यांचं बोलणं झालंय फोनवर म्हणून. हो, अपॉइंटमेंट घेतली ना मी फोन करून. हो हो हो. झालं तर. आदिती, अगं मोठ्या बाबांना सांग ओमचे काका भेटायला आलेत म्हणून. आधी पण चहा घ्या आणि मग भेटायला जा. आधी भेट, नंतर चहा दिलात तर घेईनच. कुठेत मोठे बाबा? नमस्कार. आत येऊ का? मी सत्यजित चौधरी, ओमचा काका. चिपळूणला असतो मी. या. नमस्कार करतो. अरे पाया नका पडू, मी काही देव नाही. नाही तरी सुद्धा वयाने कर्तृत्वाने मोठे आहात ना. आई वडिलांनी लहानपणीच शिकवलंय की मोठ्यांच्या पाया पडायचं. कसं विसरणार ना आम्ही. अच्छा, आई वडिलांशी असेच वागलात ना. बसा. थँक्यू. काही चहा कॉफी? नको. मला माहिती आहे आपण खूप बिझी आहात. मी काही जास्त वेळ घेणार नाही तुमचा. वा, माझ्याबद्दल बरीच माहिती काढलेली दिसते तुम्ही. माझा स्वभावच लहानपणापासून अभ्यासू आहे. हो. कामाचं बोलूया? हो हो, मला तुम्हाला महत्वाची माहिती द्यायची आहे. कशा संदर्भात? तुमच्या नातीच्या लग्नासंदर्भात. माझ्या नातीच्या लग्नासंदर्भात सगळी माहिती आहे मला. तुम्ही काही वेगळी देणार आहात का? अहो, तुम्हाला खरंच काही माहिती नाहीये. तुम्ही तुमची नात ज्या घरामध्ये देताय ना, तिथला एकही माणूस खरा नाहीये. सगळे खोटेत, खोटे. माझा भाऊ रणजित आणि अजित सोडला ना तर त्यातला एकही खरा नातेवाईक नाहीये. थांबा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही फॅमिली. ह्यातला पहिला दत्ताराम, एक नंबरचा चोर. अहो, बरेचदा जेलमध्ये जाऊन आलाय तो. दुसऱ्या नंबरवर हा जयेश आणि धना. अहो, लग्न करण्यासाठी खेड शिवापूर वरनं पळून आले ते. आणि ही मधू आहे ना, मधू, तिची तीच गत आहे. हा सिनेमाचं वेळ डोक्यामध्ये, त्यासाठी कोल्हापूर सोडून ती इथे आली. हो, ही आजी दिसते. आजी, माफ करा, म्हणजे मला बोलवत नाही, पण रस्त्यावरची बाई होती. हो, हे सगळे मिळून ना तुम्हाला फसवतायत. म्हणजे खरे नातेवाईक असल्याचं भासवतायत. एक मिनिट, मला सांगा, तुम्ही खरे आहात ना? हो हो, मी खरा आहे. म्हणजे अजित माझा मोठा भाऊ
रणजित माझा धाकटा भाऊ, मी मधला. नाही नाही, तुम्ही खरे आहात ना. बस जाऊ द्या, सोडून द्या. पुढं पुढं. नाही, मला काय म्हणायचं ना, हे सगळे मिळून तुम्हाला फसवतायत. म्हणजे खरे नातेवाईक असल्याचं भासवतायत. पहिल्यापासनं तुम्हाला अंधारात ठेवलंय त्यांनी. मला सांगा, तुमची नात इतकी शिकलेली, सवरलेली, LLB झालेली, तिला इतकं कळू नये? हा, काय करणार ती सुद्धा बिचारी ओमच्या प्रेमात पडली ना. मला एक सांगा, काय हे सगळं तुम्ही मला का सांगताय? तुमची फसवणूक होऊ नये म्हणून. मला तुमचा हितचिंतक समजा. नाही, छान आहे. म्हणजे अशी दुसऱ्याचं हित जपणारी माणसं फार कमी राहिलीत आता. मग नाही, मी आपला अत्यंत आभारी आहे. आणि अशी दुसऱ्याची काळजी वाहणारी माणसं आता राहिलेत कुठे या जगात पाहिजे. पण तुम्ही काळजी करू नका, कारण हे सगळं आम्हाला माहिती आहे. मला समजलं नाही. समजलं नाही काय? अरे तुम्ही सांगताय ना, हे सगळं माहिती आहे. म्हणजे ही सगळी घरातली माणसं खोटी आहेत हे सगळं तो? हा, सगळं खरंच माहिती आहे. तरी तुम्ही लग्न करून देताय? कारण ते खरे आहेत. रक्ताचे नसले तरी खोटे नाही आहेत. आणि ओमचं घर अशा परिपूर्ण आणि चांगल्या माणसांनी भरलेलं आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. कमाल आहे, कमाल आहे हा तुमची. म्हणजे इतकं सगळं माहिती असूनही तुम्ही पुढे जाताय. अहो, तुम्ही तुमच्या नातीचं भवितव्य तुम्ही धोक्यात घालताय, धोक्यात. तुमचं ठीक आहे, पण तुमची नात, तिला कळू नये. एक तर ती प्रेमात पडली, नाही पडली तर पडली, पण आता ती त्याच्याशी लग्न करायला निघाली ती. तुम्हाला साधं बघा, माझ्या नातीच्या भवितव्याची काळजी तिच्या आजोबांना असणार नाही का? नाही काय, मी पण थोडा शिकलेला माणूस आहे, अडाणी नाही. थोडंफार इंग्रजी येतं मला, लिहिता वाचता दोन्ही. आणि 40 वर्ष बऱ्यापैकी प्रॅक्टिस होती माझी. चेहऱ्याकडे बघितलं की साधारणतः माणसं कशी आहेत ते मला समजतं. सत्यजितराव, हे बघा, मी आता हे तुम्हाला का सांगतोय, कारण नंतर तुम्ही माझ्याकडे बोट दाखवू नये म्हणून. आम्ही 3 भावंड आहोत ना, त्यात सर्वात समजूतदार, जबाबदार मी आहे, मी. हो बघा साहेब, असं करू नका. हे सगळे लोक आहेत ना, 1 नंबरचे चोर आहेत. जोपर्यंत आसरा मिळतोय तोपर्यंत ठीक आहे, आणि जोपर्यंत ओम त्यांना पोसू शकतोय तोपर्यंत ते राहतील. आणि जेव्हा कळेल ना की तो पोसू शकत नाही, तेव्हा बघा हे लोक काय करतात. ते एक घर गिळायला सुद्धा कमी करणार नाहीत. आणि त्यातला पहिला नंबर कोण माहिती आहे? दत्ताराम. 1 नंबरचा चोर, पोलिसात रेकॉर्ड आहे त्याचा. आणि स्वतःची ओळख ओमचा बाप म्हणून तुमच्या समोर करून दिली, माहितीये तुम्हाला. आणि त्याचा खरा बाप आहे ना, तो अजित, आमचा भाऊ, सायंटिस्ट. अहो, त्याचा डिवोर्स झालाय. आमची बिचारी वहिनी मुंबईमधल्या कुठल्या तरी एका संस्थेमध्ये काम करते, तुम्हाला माहिती आहे. आणि ती शोभना आई म्हणून मिरवते ना, ती ओमची आई नाहीच आहे. अहो, तिचा नवरा 1 नंबरचा बेवडा आहे, बेवडा. 3-4 वेळेला त्याला व्यसनमुक्ती केंद्रात भरती केलं होतं, तिथून पळून गेला तो. हे माहिती आहे तुम्हाला? हे सगळं माहिती असून तुम्ही तुमची नात त्या घरामध्ये देणार आहात? अहो काय तुम्ही बुद्धी गहाण ठेवली का? बघा, एक तर मी तुम्हाला काही इकडे बोलवलं नव्हतं, तुम्ही स्वतःहून इथं आलाय. कसं बोलताय तुम्ही? हा, बघा, तुम्ही जरा जपून बोला. हे अशा तऱ्हेची भाषा ऐकायची सवय नाही मला. नाही म्हणजे माफ करा, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण फक्त सावध करायचं होतं तुम्हाला. हो,
अरे एवढंच नाही, तो जयेश माहितीये ना, वरवरनं भोळा दिसतो तो, पण एक नंबरचा चॅप्टर आहे. तुम्हाला माहिती आहे आमची चिपळूणमध्ये केवढी शेती आहे, केवढी जमीन, त्याच्यावर डोळा आहे त्याचा, हे माहितीये तुम्हाला? आणि ती मधू, अहो सिनेमामध्ये काम करण्यासाठी आमच्या बिचाऱ्या भावाचा उपयोग करून घेते ती, रणजितचा. एकदा का सिनेमात काम करायला मिळालं ना तिला की बघा काय करते ती, लाथ मारून निघून जाईल. अहो काय सांगू तुम्हाला, जी मुलगी स्वतःच्या आईबापाला लाथ मारते ती दुसरं काय करणार. आणि ह्यातला तो दत्ताराम आहे ना, तो ओम बरोबर सलगी करतोय का माहितीये? त्या राहत्या घराच्या इथे त्याला टावर बांधायचा आहे, टावर. हा मग बघा काय करतो ते. ओमला लाथ मारून बाहेर काढेल तो. नाही एकदा तो बाहेर गेल्यानंतर तुमच्या नातीचं काय होणार आहे मग? अहो हे बघा, तुम्हाला असं वाटतंय हे घर भरलेलं आहे पण ते तसं नाहीये. तुम्हाला असं वाटतंय हे घर भरलेलं आहे पण ते तसं नाहीये. अहो पोकळ आधारावर घर कधीच टिकून राहत नाही, ते कोसळतच. तो डोलारा कधीही कोसळतो. ही स्वार्थी माणसं आहेत सगळी. आणि तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास का ठेवत नाही? मी काय सांगतो ते. बसा तुम्ही थोडे, बसा. युअर ऑनर, जरा पाणी पाठवा इकडं. नको, मला पाणी नको. नाही, मला सांगा, हे जे सगळं तुम्ही सांगताय त्याला काही पुरावा आहे का तुमच्याकडं? नाही काय, आम्ही वकील माणसं असल्यामुळे पुराव्याशिवाय विश्वास ठेवायला अवघड जातो आम्हाला. तुम्हाला पुरावा लागणारच नाहीये. हा डोलारा कोसळणार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, लग्नाची घाई करू नका. नाही पण लग्नाची तारीख तर आम्ही तर ठरवली. अहो म्हणूनच तर मी तुम्हाला सांगायला आलो ना. अहो हे घर कोसळणार आहे. मी सांगतो ना तुम्हाला. जवळजवळ तुम्ही पाडणार असल्यासारखं भाकीत करताय. काहीतरीच काय बोलताय तुम्ही. अहो मी तुमचा हितचिंतक नाही का? मी हे कशाला करीन असं? नाही, मग माझ्या हितचिंतकाला जर असं वाटत असेल ना, तर या सगळ्या लग्नाचाच मला पुनर्विचार करावा लागेल. हो ना? तुम्ही हे बोललात, माझं काम संपलं. काय शेवटी प्रामाणिकपणाच माणसाच्या कामी येतो ना. बरोबर आहे तुमचं. या तुम्ही आता. येतो. नमस्कार. प्रधान, प्रभाकर बोलतो. फार कामात नाही आहेस ना? नाही, एक थोडं 5 मिनिटं बोलायचं होतं. अरे बा, मला तो ओमचा काका भेटून गेला आता. काय सत्यजित, तो कोकणात असतो ना तिकडं. ते मृत्यूपत्र वाचनाच्या वेळी गोंधळ घातला तर तोच. तो गेला. मला जरा उपद्रवी वाटतो तो मनुष्य. तिकडं असतो ना, ईशाने सांगितलं कुठे चिपळूण, आणि त्या चौधरींची शेती पण आहे तिकडे. हाच बघतो म्हणे ती. जरा माहिती काढ त्याच्याबद्दल, की हा नक्की काय करतो, कुठल्या लोकांमध्ये उठ बस असते, काय गावामध्ये काय मत आहे याच्याबद्दल काय. अरे या माणसामुळं आपल्याला कळेल की ही मानलेली रक्ताची नाती घट्ट असतात का नाही, आणि रक्ताच्या नात्याचे काय प्रताप असतात. बघ प्रधान, वयाच्या या टप्प्यावरही शिक्षण संपत नाही बघ. चल मग तुझ्या फोनची वाट बघतो. ओके, थँक्यू.
तसंही लग्नाच्या आधी आपण सगळं खरं सांगून टाकणारच आहोत ना, काय फरक पडतो. हो सांगणार आहोत आपण, सगळं खरं सांगणार आहोत, पण खरं सांगताना तुझे आई बाबा हवेत ना. असं कोण म्हणतं? हॅलो. हॅलो मोठे बाबा, मी ओम बोलतोय. अरे ॲडव्होकेट ओम, काय आज आमची आठवण कशी काय झाली? नाही बाय द वे, ही ईशा इकडे नाहीये बरं का, म्हणजे तिच्यासाठी फोन केला असशील तर माहिती म्हणून सांगतोय. नाही नाही, चुकून नाही लावलाय मी फोन, मला तुमच्याशीच बोलायचं आहे. बोल ना मग, बरं आहेस ना? बोल बोल. मी बरा आहे, आय होप तुम्ही छान असाल. मला काय धाड पडली? हा उत्तम आहे ॲज युज्युअल. मोठे बाबा, मला तुम्हाला भेटायचं आहे. का रे? मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. काय रे, आमच्या ईशाशी लग्न करण्याचा निर्णय बदललास का काय? हा नाही नाही, ते कसं शक्य आहे? तिला मिळवण्यासाठीच तुम्हाला भेटायचंय. अरे मी एवढा सगळा घाट घातलास आणि तिला मिळवायचं अजून बाकी आहेस का? आणि आमच्या घरातल्या तर सगळ्यांना खुश केलंयस. ईशा तर सतत तुझ्याबद्दल बोलत असते आणि तिला जिंकायचं अजून राहिलंच आहे का? पण तुमचं मन कळलं नाही अजून. तुमचं मन जिंकायचंय.